आणि आताची एक महत्त्वाची बातमी देखील आपण बघणार आहोत। उर्मिला मातोंडकर यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि उर्मिला मातोंडकर या उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार असतील असं देखील आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने ही बाब आता स्पष्ट केलेली आहे आणि हे जाहीर केलेलं आहे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने। आताची एक महत्त्वाची बातमी आपल्याला माहिती आहे, 2च दिवसांपूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी राहुल गांधींची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर काँग्रेस प्रवेश त्यांचा झालेला होता। आणि आताची एक महत्त्वाची माहिती ती म्हणजे उर्मिला मातोंडकर आता उत्तर मुंबईमधून काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने ही बाब आता स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणी महत्त्वाच्या जागेवर आता उर्मिला मातोंडकर या काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत। आपण बघतोय उर्मिला मातोंडकर आता उत्तर मुंबईतून काँग्रेसचे उमेदवार असतील असं काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केलेलं आहे। उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी विरुद्ध उर्मिला मातोंडकर असा सामना त्यामुळे रंगणार आहे। लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे आणि त्यामध्येच निवडणुकांमध्ये एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईतली एक महत्त्वाची लढत ज्याच्यामध्ये उर्मिला मातोंडकर आता उत्तर मुंबईतून काँग्रेसचे उमेदवार असतील याबद्दल आधी शक्यता व्यक्त केली जात होती, पण आता हे स्पष्ट झालेलं आहे। नवी दिल्लीतून प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक इनपुट्स घेऊयात। प्रशांत, केंद्रीय निवडणूक समितीने घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। बरोबर, अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। गोपाळ शेट्टींच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं उर्मिला मातोंडकर ज्या चित्रपट अभिनेत्री आहे 2च दिवसापूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्यांना आज उमेदवारी जाहीर झाली। आपल्याला माहित असेल की ज्या पद्धतीने चर्चा सुरू असतात की गोपाळ शेट्टी यांना पराभूत करण्याची शक्ती उर्मिला मातोंडकर यांच्यामध्ये आहे असा विश्वास संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला होता। त्यानंतरच खास करून संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्या उपस्थितीत राहुल गांधी यांची भेट झाली दिल्लीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी विस्तार प्रवेश घेतला। त्यानंतर आज खास करून केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने जी बैठक झाली होती त्या बैठकीनंतर आज मुकुल वासनिक यांच्या स्वाक्षरी जी खास करून निवडणूक समितीचे सरचिटणीस आहे त्यांनी उर्मिला मातोंडकर यांना मुंबईतून उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे असं म्हणता येईल की एक पुन्हा प्रचारासाठी एक नवीन चेहरा काँग्रेसला प्राप्त झालेला आहे। निश्चितच धन्यवाद प्रशांत, या माहितीबद्दल। आपण बघतोय उर्मिला मातोंडकर यांनी 2च दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। नवनियुक्त मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या उपस्थितीत आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केलेला होता। उर्मिला मातोंडकर आता उत्तर मुंबईतून काँग्रेसचे उमेदवार असतील हे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने आता स्पष्ट केलेलं आहे। आताची एक महत्त्वाची बातमी मुंबईच्या आखाड्यातून आलेली।